नमस्कार मित्रांनो, तुमचे पुन्हा एकदा स्वागत आहे आपल्या लाडके यूट्यूब चॅनलवर ॲक्टिव्ह टीचर. मागच्या व्हिडिओमध्ये आपण गणित भाग 2 याचा जो प्रॅक्टिस सेट 1.3 होता त्याचे 5 क्वेश्चन पाहिले. या व्हिडिओमध्ये आपण 6वा क्वेश्चन पाहणार आहोत. तुम्हाला एक विनंती आहे की ज्यांनी अजून पण चॅनलला सबस्क्राईब नाही केलेलं त्यांनी चॅनलला कृपया सबस्क्राईब करा, लाईक करा आणि शेअर करा. चला मग जास्त वेळ न घालवता आपण 6वा क्वेश्चन पाहूयात. आपण 5वा जो क्वेश्चन सोडवला होता त्याच पद्धतीनं हा पण क्वेश्चन आपल्याला सोडवायचा आहे. लक्ष द्या व्यवस्थित. इन ट्रॅपेझियम ABCD ABCD नावाच्या ट्रॅपेझियममध्ये साईड AB पॅरलल साईड DC, AB पॅरलल DC साईड आहे. डायगोनल AC अँड BD इंटरसेक्ट इन पॉईंट O. हा AC नावाचा डायगोनल म्हणजे कर्ण आणि हा BD नावाचा कर्ण जो आहे तो एकमेकांना इंटरसेक्ट करतो O या पॉईंटमध्ये, एकमेकांना छेदतो. तो कोणत्या बिंदूमध्ये? O या बिंदूमध्ये. ठीक आहे, O या पॉईंटमध्ये तो छेदून जातो एकमेकांना. इफ AB इक्वल टू 20, बघा काही बाजूंची मापं दिलेली आहेत आपल्याला. AB आहे 20, DC 6, DC म्हणजे हे 6 आहे, OB 15, O पासून B पर्यंतचं अंतर 15 आहे. ठीक आहे. देन फाइंड OD. तर आपल्याला हे काय करायचं आहे? OD काढायचं आहे. आलं लक्षात? ठीक आहे, आपण सोडूयात. 5व्या प्रश्नासारखाच आहे पास सेम. लक्ष द्या व्यवस्थित. सुरुवातीला आपल्याला काय दिलेलं आहे? साईड AB पॅरलल साईड DC. ठीक आहे. त्यानंतर काही बाजूंची मापं दिलेली ती लिहून घेऊ. AB 20, DC 6, OB 15 आणि OD किती? ठीक आहे, आपल्याला काय काढायचं आहे? OD काढायचं आहे. मग आता परत या ठिकाणी आपण काय करू? 2 ट्रँगल घेऊयात. हा वरचा एक ट्रँगल घेऊ आणि हा एक ट्रँगल घेऊ. ठीक आहे. हा कोणता आहे? COD. तर ते लिहून घेऊ. इन ट्रँगल COD अँड ट्रँगल AOB. बस त्रिकोण COD आणि त्रिकोण AOB मध्ये काय दिसतंय? या ठिकाणी असणं हे जे 2 कोण आहेत ते एकमेकांचे विरुद्ध कोण आहेत आणि विरुद्ध कोण कसे असतात? नेहमी एकरूप असतात. ते लिहून घेऊ आपण. अँगल COD कॉन्ग्रंट अँगल AOB आणि याचं कारण काय लिहावं लागेल आपल्याला? वर्टिकली ऑपोजिट अँगल्स म्हणजे विरुद्ध कोण. ठीक आहे. त्यानंतर ह्या 2 रेषा पॅरलल आहेत असं दिलं आहे आपल्याला आणि ही जर छेदिका घेतली आपण तर या ठिकाणी आणि या ठिकाणी तयार होणारा जो कोण आहे तो व्युत्क्रम कोण असतो. आणि समांतर रेषांच्या जोडींमधील व्युत्क्रम कोण हे नेहमी कसे असतात? एकरूप नसतात. मग CDO कोण CDO हा एकरूप असेल कोणाशी? कोण पहा CDO ABO सोबत. ABO हा कोण म्हणजेच कोणता? ABO याच्यासोबत कसा असेल? तो एकरूप असेल. आणि याचं कारण काय लिहावं लागेल आपल्याला? अल्टरनेट अँगल बिटवीन 2 पॅरलल लाईन्स. 2 समांतर रेषांमधील व्युत्क्रम कोण. आता 2 कोण एकरूप झाले त्यावरून आपण काय सांगू शकतो की हे जे 2 त्रिकोण दिसत आहेत ते सुद्धा कसे असतील? समरूप असतील. कोको कसोटीनुसार. मग त्रिकोण COD हा समरूप आहे कोणाशी? त्रिकोण AOB सोबत. आणि कोणती टेस्ट? AA टेस्ट ऑफ सिमिलॅरिटी. ठीक आहे. आणि 2 त्रिकोण एकरूप असतील तर त्यांच्या संगत बाजू कशा असतात? प्रमाणात असतात. मग आता आपल्याला कुठल्या संगत बाजू घ्यायच्या आहेत? या 4 ज्या दिसत आहेत त्यांच्या जोड्या आपल्याला घ्यायच्या. मग सुरुवातीला AB पाहू आपण. AB कुठं आहे? या ठिकाणी. तर ABची संगत बाजू कोणती असेल? CD. मग हा त्रिकोण सुरुवातीला लिहिला आहे म्हणजे वरती CD लिहू आपण. CD भागिले AB बरोबर. आता हे बघा CD म्हणजे DC ह्या 2 बाजू झाल्या. आता OB आणि OD या ठिकाणी दिसते. ODची संगत बाजू
ओ बी. आता यांच्या किमती लिहूयात. सी डी आहे 6, ए बी आहे 20, ओ डी आहे काढायचं आपल्याला ओ डी, तर ओ डीला ओ डी लिहू आपण आणि भागिले ओ बी आहे 15. तिरकस गुणाकार होईल. ओ डी गुणिले 20 बरोबर 15 गुणिले 6. या 20ला इकडे नेऊ आपण. आता डाव्या बाजूला फक्त ओ डी शिल्लक राहिलं. 15 गुणिले 6 भागिले 20. या दोघांना 5ने भाग जाईल. 5 त्रिक 15, 5 चोक 20. आता याला आणि याला 2ने जाईल. 2 दोन्ही 4, 2 त्रिक 6, 5 3 त्रिक 9, छेदस्थानी 2, 2 एक 2, 2 चोक 8. एक उरला. इथं पॉईंट येईल. 1 वर 0, 2 पंचे 10. म्हणजे उत्तर किती आलं आपलं 4.5. ओ डी बरोबर काय 4.5. या पद्धतीनं आपण हा क्वेश्चन सोडवलेला आहे. तुम्हाला हवं असेल तर स्क्रीनशॉट घेऊ शकता. यानंतर आपण नेक्स्ट क्वेश्चन पाहूया. 7वा क्वेश्चन पहा. क्वाड्रिलॅटरल ABCD इज अ पॅरलिलोग्राम. म्हणजे चौकोन ABCD हा पॅरलिलोग्राम आहे. त्याला आपण समांतरभुज चौकोन असं म्हणतो. पॉईंट E इज ऑन साईड BC. हा जो पॉईंट E आहे तो या BC साईडवर आहे. लाईन DE इंटरसेक्ट रे AB इन पॉईंट T. लाईन DE पहा कोणती आहे ती DE. ही जी लाईन आहे तिला असेच एक्सटेंड केलेले वाढवलेले. इंटरसेक्ट रे AB ॲट पॉईंट P. आणि ह्या AB या रेला सुद्धा वाढवल्याच्या नंतर हे दोन्ही ज्या रेषा आहेत किंवा ही रेषा आणि दोन्ही किरण ते T या बिंदूमध्ये एकत्र येतात. प्रूव्ह दॅट DE इंटू BE इक्वल टू CE इंटू TE. ठीक आहे. या पद्धतीचं समीकरण आपल्याला आणून दाखवायचं आहे. ठीक आहे. तर पहा आपण हा जो क्वेश्चन आहे तो कशा पद्धतीनं सोडवूयात. यामध्ये पहा इन ट्रँगल BET अँड ट्रँगल CED. पहा दोन ट्रँगल घ्यायचे आपल्याला BET आणि CED. आता BET म्हणजे हा ट्रँगल आहे. पहा BET. पहा याच्यात दोनच ट्रँगल आहेत. दोन व्यतिरिक्त तिसरा कुठलाही ट्रँगल नाही. मग पहिला जो ट्रँगल आहे तो कोणता आहे BET आणि दुसरा CED. हे दोन ट्रँगल घेतले. याच्यामध्ये काय दिसतं आहे की हा कोन आणि हा कोन विरुद्ध कोन आहे एकमेकांचा. म्हणजे हा कसा असेल एकरूप असेल. ठीक आहे. मग ते अगोदर आपण लिहून घेऊ. कोन हा कोन म्हणजे BET हा एकरूप आहे कोणाशी CED या कोणासोबत. ठीक आहे. आणि का एकरूप आहे याचं कारण वर्टिकली ऑपोजिट अँगल्स. ठीक आहे. विरुद्ध कोन त्यामुळे तो एकरूप आहे. त्यानंतर आपल्याला अजून काय सांगता येईल की या ठिकाणी BTE यामध्ये बघा. आता आपल्याला माहिती आहे की हा जो चौकोन आहे तो चौकोन कोणता आहे पॅरलिलोग्राम आहे. म्हणजे समांतरभुज चौकोन आहे. आणि समांतरभुज चौकोनामध्ये समोरासमोरील बाजू कशा असतात एकमेकांना समांतर असतात. म्हणजे ह्या दोन्ही बाजू एकमेकांना समांतर, या दोन्ही बाजू एकमेकांना समांतर. आता यामध्ये बघा ही जी AB नावाची बाजू आहे ती इथपर्यंत अशीच वाढलेली T पर्यंत. ठीक आहे. आणि या पूर्ण बाजूला AB म्हणजेच AT पण म्हणू शकतो आपण त्याला. या पूर्ण बाजूला समांतर असणारी बाजू कोणती आहे ही CD. ह्या दोन समांतर बाजू झाल्या आणि त्या दोन समांतर बाजूंना छेदणारी छेदिका ही TD असेल. ठीक आहे. मग या छेदिकेच्या दोन्ही बाजूंना तयार होणारे जे कोन असतात Z आकाराचे ते व्युत्क्रम कोन असतात. आणि ते समांतर रेषा असल्यामुळे ते दोन्ही व्युत्क्रम कोन कसे असतील एकरूप असतील. म्हणजे या ठिकाणी होणारा कोन आणि या ठिकाणी होणारा कोन कसा असेल एकरूप असेल. मग हा जो कोन आहे तर तो कोणता आहे BTE. अँगल BTE कॉन्ग्रंट असेल अँगल कोणासोबत पहा BTE तर CDE सोबत. आणि याचं कारण आपल्याला लिहावं लागेल अल्टरनेट अँगल
alternate angles between two parallel lines. ठीक आहे, दोन समांतर रेषांमधील कोणते कोण अल्टरनेट म्हणजे व्युत्क्रम कोण. ठीक आहे, आता दोन कोण एकरूप आलेले, यावरून आपल्याला सांगता येईल की हे जे दोन त्रिकोण आहेत तर ते कसे असू शकतात, समरूप असू शकतात. ठीक आहे, यावरून त्रिकोण BET समरूप त्रिकोण CED सोबत. आणि कोणती टेस्ट, AA टेस्ट, कारण दोन्ही आपण कोण या ठिकाणी पाहिलेले. दोन कोण समरूप असतील तर त्यांच्या संगत बाजू कशा असतात, प्रमाणात. मग त्याच बाजू आपल्याला या ठिकाणी प्रमाणात लिहायच्यात, जे आपल्याला काढायला सांगितलेलं आहे. ठीक आहे, कोणत्या काढायला सांगितलेलं आहे, DE आणि BE, त्यानंतर CE आणि TE. आता बघा या ठिकाणी पहिल्यांदा DE गुणिले BE काढायला सांगितलं. आता BE दिसतं आपल्याला, BEची संगत बाजू CE, तर ते अगोदर लिहून घेऊ आपण. BEची संगत बाजू CE. ठीक आहे, बरोबर पहा TE. आता ह्या ETला आपण TE असं लिहू आपण. TEची संगत बाजू DE, कोणती येईल, DE. ठीक आहे, या पद्धतीने लिहिलं. याचं कारण काय, करस्पॉन्डिंग साइड्स ऑफ सिमिलर ट्रँगल. ठीक आहे, समरूप त्रिकोणाच्या संगत बाजू. आणि याला फक्त काय करायचं, आपल्याला तिरकस गुणाकार करायचा आहे. कारण की आता यापैकी आपल्याला कुठलीच बाजू जी आहे त्याची किंमत माहीत नाही आपल्याला. या दोघांचा गुणाकार बरोबर या दोघांचा गुणाकार, DE गुणिले BE बरोबर काय, CE गुणिले TE. आणि पहा हेच आपल्याला सिद्ध करायला त्यांनी सांगितलं होतं आणि अशा पद्धतीनं आपण ते सिद्ध केलेलं आहे. ठीक आहे, पाहू शकता. तुम्हाला वाटत असेल तर स्क्रीनशॉट काढून घ्या. यानंतर आपण पुढचा क्वेश्चन पाहू. क्वेश्चन नंबर 8. 8वा प्रश्न या ठिकाणी दिसतोय. In the figure, segment AC and segment BD intersect each other in point P and AP upon CP equal to BP upon DP. Prove that triangle ABP similar triangle CDP. पाहता यामध्ये बघा AC आणि BD, AC कुठे आहे या ठिकाणी, पहा AC आणि BD एकमेकांना इंटरसेक्ट करतात पॉईंट P मध्ये. ठीक आहे, त्यानंतर काय सांगितलं की AP अपॉन CP म्हणजे AP आणि CP या बाजूंचं जे प्रमाण आहे APCP ते किती आहे, इक्वल आहे कोणा एवढं, BP आणि DP एवढं. पहा BP आणि DP या ठिकाणी दिसते. म्हणजे या दोन संगत बाजूचं प्रमाण या दोन संगत बाजूंच्या प्रमाणा एवढं आहे. ठीक आहे, म्हणजे या ठिकाणी आपल्याला असं दिसतंय की संगत बाजू काय आहेत, या दोन प्रमाणात आहेत. ठीक आहे, जर आपण हे दोन त्रिकोण घेतले तर या दोन त्रिकोणामध्ये APची संगत बाजू कोणती आहे, CP. त्यांचं जे प्रमाण आहे तेवढंच कोणाचं आहे, या BPच्या संगत बाजू कोणती आहे, DP. यांच्या प्रमाणा एवढं आहे. ठीक आहे, त्यावरून आपल्याला प्रूव्ह करायचं की हे जे दोन त्रिकोण आहेत ABP हा समरूप आहे कोणासोबत, CDP याच्यासोबत. म्हणजे हे दोन त्रिकोण समरूप आहेत हे आपल्याला सिद्ध करायचं आहे. पहा खूप सोपं आहे, लक्ष द्या. या ठिकाणी आपण तो क्वेश्चन सोडूयात. क्वेश्चन नंबर 8 यामध्ये लक्ष द्या. पहा इन ट्रँगल ABP अँड ट्रँगल CDP. पहा हे जे दोन ट्रँगल आपल्याला दिलेले तर त्या दोन ट्रँगलमध्ये आपण बघू की काय काय आपल्याला इक्वल दिसते. तर यामध्ये बघा AP ही जर बाजू घेतली AP, पहा 1 नंबर आणि 3 नंबरचा पॉईंट. या ठिकाणी 1 नंबर आणि 3 नंबरचं काय आहे, CP. म्हणजे या APची संगत बाजू काय आहे, CP. आणि ही जी CE बाजू आहे, CE, एक मिनिट, ही जी BP आहे, BP म्हणजे या ठिकाणी पहा BP दुसरा आणि तिसरा पॉईंट. याच्यामध्ये दुसरा आणि तिसरा कोणता आहे, DP. म्हणजे या BPची संगत बाजू DP आहे.
म्हणजे या दोघांचं प्रमाण आणि या दोघांचं प्रमाण इक्वल दिलेलं आहे, कॉन्ग्रंट दिलेलं आहे. ठीक आहे, यावरून आपण काय सांगू शकतो की संगत बाजू प्रमाणात आहेत. आणि एक विरुद्ध कोन सुद्धा दिसतो आपल्याला, एक जोडी दिसते या ठिकाणी, हा कोन आणि हा कोन. हा जो कोन आहे तो कोणता आहे, APB. ठीक आहे, मग हा कोणता असेल, CPD. हा एक कोन इक्वल आहे. मग आता बघा आपण काय करू, सुरुवातीला जे आपल्याला दिलं आहे AP भागिले CP बरोबर BP भागिले DP हे लिहू. आणि याला गिवन असं लिहू दिलं आहे. त्यानंतर अँगल APB हा कॉन्ग्रंट आहे कोणत्या अँगलसोबत, CPD सोबत. आणि याचं कारण काय, व्हर्टिकली ऑपोजिट अँगल्स. हे जे दोन अँगल्स आहेत ते कसे आहेत, ते व्हर्टिकली ऑपोजिट अँगल्स आहेत. आता यामध्ये बघा, या ज्या दोन बाजू आहेत, या दोन्ही बाजूच्या संगत दोन बाजू या दोन आहेत. ठीक आहे, या प्रमाणात आहेत आणि यांच्यामध्ये असणारा जो कोन आहे तो एकरूप आहे. ठीक आहे, मग दोन संगत बाजू प्रमाणात असतील आणि त्यांच्यामध्ये असणारा जर कोन एकरूप असेल तर कोणती टेस्ट या ठिकाणी आपण यूज करू शकतो, बाकोबा कसोटी. ठीक आहे, म्हणजे SAS टेस्ट. मग या SAS टेस्टद्वारे हे दोन ट्रँगल काय झाले, सिमिलर झाले. ठीक आहे, मग लिहिता येईल आपल्याला ट्रँगल ABP सिमिलर आहे कोणाशी, ट्रँगल CDP सोबत. ठीक आहे, आणि कोणती टेस्ट, SAS टेस्ट. ठीक आहे, कारण की बघा ह्या दोन बाजू प्रमाणात आणि त्याच्यामध्ये असणारा हा कोन आहे, या दोन बाजूंचं जे प्रमाण आहे ते आपल्याला दिलं नव्हतं, परंतु त्या दोन बाजू सारख्याच प्रमाणात आहेत ते आपल्याला त्या क्वेश्चनमध्ये दिलं होतं. ठीक आहे, त्यामुळे त्याला काढायची आपल्याला परत आवश्यकता नाही. फक्त आपल्याला काय दाखवायचं होतं की हा जो कोन आहे तो दोन बाजूंच्या मधला जो कोन आहे तर तो सुद्धा एकरूप आहे, तो आपण दाखवला. आणि त्यावरून लिहिलं की हे जे दोन त्रिकोण आहेत ते कसे असतील, सिमिलर असतील. ठीक आहे, आणि कोणती टेस्ट आहे, SAS टेस्ट. ठीक आहे, मग आता आपल्याला काय सिद्ध करायचं होतं, या ठिकाणी दिसतंय पहा की त्रिकोण ABP सिमिलर त्रिकोण CDP, आणि तेच या ठिकाणी काय झालेलं आहे, सिद्ध झालेलं आहे. ठीक आहे, हेच उत्तर आपल्याला काढायचं होतं. इथं आपण असे लिहू शकतो, हेन्स प्रूव्ह. ठीक आहे, प्रूव्ह केलेलं आहे आपण, पाहू शकता. अगदी सोप्या पद्धतीनं आपण हा क्वेश्चन सोडवलेला आहे. यानंतर आपण पुढचा क्वेश्चन घेऊयात. शेवटचा क्वेश्चन आपण या ठिकाणी पाहूयात. इन द फिगर, इन ट्रँगल ABC, या ABC नावाच्या ट्रँगलमध्ये पॉईंट D ऑन साईड BC, हा जो D नावाचा पॉईंट आहे तो कुठे आहे, या साईड BCवर आहे. इज सच दॅट, म्हणजे अशा प्रकारे हा D पॉईंट BCवर आहे की त्यामुळे काय होतं बघा, अँगल BAC इक्वल टू अँगल ADC. हा जो BAC नावाचा जो अँगल आहे, म्हणजे हा दिसतो या ठिकाणी, त्याचं जे माप आहे तर ते किती आहे, त्या ADC एवढं होतं. म्हणजे ADC म्हणजे हा ट्रँगल, म्हणजे हा इथं असणारा अँगल आणि हा इथं असणारा अँगल हा एकाच मापाचा होतो. या पद्धतीचा हा D पॉईंट आहे कोणत्या बाजूवर आहे, तो BCवर आहे. यावरून आपल्याला काय प्रूव्ह करायचं आहे की CA² इक्वल टू CB इंटू CD इक्वल टू CB इंटू CD. यामध्ये पहा, मग आता आपण शेवटचा क्वेश्चन पाहू या ठिकाणी. बघा, 9वा क्वेश्चन आहे. याच्यामध्ये गिवन काय दिलेलं आहे आपल्याला, अँगल BAC इक्वल टू अँगल ADC हे दिलेले. टू प्रूव्ह म्हणजे आपलं साध्य काय आहे, काय साध्य करायचं आहे आपल्याला, CA² इक्वल टू CB इंटू CD. आता आपण प्रूफ पाहूया, सिद्धता पाहू आपली. हे आपल्याला आन्सरमध्ये शेवटी ही ओळ आली पाहिजे. यामध्ये बघा, इन ट्रँगल ABC अँड ट्रँगल DAC. बघा कोणते दोन ट्रँगल घेतले आपण, हा मोठा घेतला ABC आणि हा
दुसरा एक घेतला DAC, म्हणजे हा या बाजूचा एक ट्रँगल आणि हा मोठा ट्रँगल. याच्यामध्ये आपल्याला असं सांगितलं की हा जो अँगल आहे आणि हा अँगल आहे तो एकाच मापाचा आहे. ठीक आहे, म्हणजे ह्या मोठ्या ट्रँगलमधला हा A नावाचा कोन आणि या छोट्या ट्रँगलमधला हा D नावाचा कोन हा सारख्याच मापाचा आहे. ठीक आहे, मग ते आपण लिहून घेऊयात. यामध्ये बघा अँगल ABC जो आहे तर त्या ABCचा अँगल BAC हा कॉन्ग्रंट आहे. ठीक आहे, कोणत्या अँगलसोबत? ADC सोबत. ठीक आहे, हे आपल्याला गिवनमध्येच दिलं होतं आणि याचं कारण काय लिहू आपण? गिवन म्हणजे दिलेलं आहे. ठीक आहे ऑलरेडी. त्यानंतर बघा या ठिकाणी आपल्याला असं दिसतं की या दोन्ही ट्रँगलमध्ये हा मोठा ट्रँगल आणि हा छोटा ट्रँगल याच्यामध्ये C हा जो कोन आहे तो कॉमन आहे. मग ते आपण या ठिकाणी लिहून घेऊ. दोन्ही ठिकाणी C अँगल दिसतं आपल्याला. अँगल C, आता हा जो C अँगल आहे तर याला आपण ACB असं लिहू आपण. अँगल ACB कॉन्ग्रंट अँगल ACB असं लिहिलं ना, DCA असं लिहावं लागेल, DCA. ठीक आहे, आणि याचं कारण काय लिहू आपण? व्हर्टिकली अपोजिट अँगल्स. ठीक आहे, म्हणजे विरुद्ध कोन हे कारण असेल त्याचं. बघा आता दोन कोन एकरूप आले, त्यावरून आपण सांगू शकतो की हे जे दोन त्रिकोण आहेत ABC आणि हा DAC हा समरूप असेल. कोणत्या टेस्टनुसार? AA टेस्टनुसार. ठीक आहे, आणि दोन त्रिकोण समरूप असतील तर त्यांच्या संगत बाजू कशा असतात? प्रमाणात असतात. मग आता सुरुवातीला आपण काय करू? ही संगत बाजू घेऊ BC. BCची संगत बाजू AC. ठीक आहे, आता इथं फक्त आपण ACच्या ऐवजी काय लिहू? CA असं लिहू. ठीक आहे, कारण की आपल्याला जे सिद्ध करायचं आहे त्यामध्ये CA लिहिलेलं आहे, त्यांनी AC लिहिलेलं नाही. ठीक आहे, मग आपण ACला फक्त CA लिहून घेऊ. त्यानंतर आता या ठिकाणी पहा AC पहिला पॉईंट आणि तिसरा पॉईंट ACच्या ऐवजी CA घेऊ आपण आणि इथं काय घ्यावं लागेल? DC. ठीक आहे, आणि हे काय लिहिलं आपण? संगत बाजू प्रमाणात करस्पॉन्डिंग साईड्स ऑफ सिमिलर ट्रँगल. ठीक आहे, समरूप त्रिकोणाच्या संगत बाजू असं कारण असतं त्याचं. आता यांच्यामध्ये काय होईल? तिरकस गुणाकार CA गुणिले CA. CA गुणिले CA म्हणजेच काय? CAचा वर्ग. ठीक आहे, बरोबर. आता इथं BC लिहिलं आहे, आपल्याला CB प्रूव्ह करायचं जे सांगितलेलं आहे त्याच्यामध्ये CBच्या ऐवजी काय लिहायचं आहे? BCच्या ऐवजी काय लिहायचं आहे? CB. ठीक आहे, CB इंटू DC. ठीक आहे, आलं लक्षात? या पद्धतीनं आपण हा जो क्वेश्चन आहे तो सोडू शकतो. बघा अगदी सोपा प्रॅक्टिस सेट होता. 3-4 टेस्ट होत्या, त्या टेस्टवर आधारित हा प्रॅक्टिस सेट होता. एकदम सोपा होता. आपल्याला जर व्यवस्थितपणे त्या टेस्टचा अभ्यास केला, त्या ज्या कसोट्या होत्या त्यांचा जर अभ्यास केला तर आपल्याला या प्रॅक्टिस सेटमध्ये काहीच अडचण येणार नाही. ठीक आहे, आपल्या अशा पद्धतीनं आपला जो प्रॅक्टिस सेट आहे 1.3 तो पण या ठिकाणी संपलेला आहे. पुढच्या व्हिडिओमध्ये आपण जो चौथा 1.4 प्रॅक्टिस सेट आहे त्याचा अगोदर बेसिक घेऊ आणि त्यानंतर तो प्रॅक्टिस सेट घेऊया. ठीक आहे.